ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांचे 2 साथीदार पळून गेले आहेत। ही कारवाई बुधवारी दिनांक 27 रोजी रात्री 9:30च्या सुमारास पुणे कॅम्प येथील बिशप शाळेच्या समोरील मोकळ्या जागेत केली। अरमान कमल ग्वाला वय 25, सुमित कुमार उर्फ राहुल कुमार रामसिंग यादव वय 30, सोनू कुमार रामनाथ यादव वय 25 बिहार असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत। त्यांच्या 2 साथीदारांवर IPC 399 नुसार गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना बिशप शाळेच्या समोरील मोकळ्या मैदानात काही इसम थांबले असून ते दरोडा टाकण्याची तयारी करत असल्याची माहिती लष्कर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून तिघांना पकडले, तर त्यांचे इतर 2 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। आरोपी ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारे लोखंडी कटावणी, स्क्रूड्रायव्हर, टोचा, मंकी टोपी असे मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत।